कल्याणकारी राज्याची जी कल्पना घटनेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली त्याच्यामध्ये आरोग्य आणि शिक्षण हे मुळातच देण्याची जबाबदारी ही सरकारने घेतली पाहिजे आणि ती तसं घटनेत आहे आणि त्यामुळं मुलीबरोबर मुलांना सुद्धा शिक्षण मोफत देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकार घेणार आहे। आजच्या सभेचे प्रचार सभेचे अध्यक्ष गावातील आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय तात्यासाहेब काकडे, व्यासपीठावर उपस्थित रामभाऊ काजळे, विश्वासभाऊ बारपुळे, युवराज बापू काटे, मकरंद मालक निंबाळकर, शेजारच्या गावचे दादा जाधव, संतोष दराडे, सौदागर संपाळ, माझे सहकारी श्री नाईकवाडी, दादा भोसले, ओम पाटील, इक्बालभाई पटेल, बाथमल्याचे भाऊ तांबे, रमेश सांबुळे, गोगे साहेब, वसीमभाई पठाण, कासारीचे सरपंच सागर आंबुरे, किशोर मांजरे, संगमनेरचे सहकारी आमचे सन्माननीय महेश सावंत, त्याबरोबर सगळे पंकज माळवदे, लवकर लक्षात येत नाही माझ्या, विठ्ठल बाप्पा, माझे प्रमुख सहकारी राजा भाऊ, चव्हाण साहेब, व्यासपीठावरील सर्वच सहकारी, गौडगाव आणि आसपासच्या भागातील उपस्थित आजी माजी पदाधिकारी, खूप मोठ्या उत्साहानं या सभेला आणि रॅलीमध्ये सहभागी झालेले माझे उत्साही तरुण सहकारी मित्रांनो आणि सभा ऐकणाऱ्या मायबहिणींना, पत्रकार मित्रांनो, गौडगाव हे आसपासच्या 10 गावाचं मूळ सेंटर आहे, मध्यवर्ती गाव, आणि या सगळ्या गावांचं एकत्रीकरण, त्याच्यातून मैत्री, व्यवहार याची एकमेकाची नाळ जुळलेली सगळी गावं, ही निवडणूक नुसती विधानसभेची निवडणूक नाही, जरा कमी बोला, इथं उभारणाऱ्याने, होय शांत बसा, पलीकडे जाऊन बोला। ही निवडणूक ही महाराष्ट्राच्या भवितव्याची निवडणूक आहे आणि आपल्या तालुक्याच्या भवितव्याची निवडणूक। गेल्या 2.5 वर्षामध्ये या महाराष्ट्रात आणि या तालुक्यात सत्तेचा माज आणि गुर्मी आलेल्या लोकांचं वर्तन आपण पाहतो। ईडी, सीबीआय, वेगवेगळे चौकशा असे लावून 2 पक्ष फोडले आणि हे सरकार सत्तेवर आलंय।
आणि आल्यापासून मुंबईपासून ते ग्रामीण भागापर्यंत प्रत्येक ठिकाणी जनतेमध्ये लोकप्रिय असलेल्या माणसाच्या माग वेगवेगळ्या चौकशा आणि गुन्हे दाखल करण्याचं प्रमाण हे सरकारी माध्यमातून व्हायला लागलेलं आहे. अनेक ठिकाणी या तालुक्यात तर त्याचा कहर झाला. मालवंडीची घटना, तिथले आपले प्रमुख श्रीमंताच्या थोरात ते बार्शीत माझ्या घरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आहे. आता त्यांचं नशीब ते सीसीटीव्ही माझ्या घरी आहे आणि ते तिथं कोणी करावा नको. पण इतर ठिकाणी जर असा खोटा गुन्हा झाला त्यांनी कुठला सीसीटीव्हीचा पुरावा नाही. एक मोठं षडयंत्र चालू झालेलं आहे. आणि असं करून माणसामध्ये दडपण, दडपशाही, भीती हे सगळे प्रकार अवलंबले जायला लागलेले आहेत. एका बाजूला शेतकरी समाज, शेतकऱ्यावर, शेतीवर अवलंबून असलेले सगळे घटक हे शेतमालाला भाव नसल्यामुळं खूप संकटात सापडलेले आहेत. गेल्या वर्षीचा दुष्काळ, पिकाला भाव नाही, बाजारपेठेतले व्यापारी सुद्धा तोंड बारीक करून बसलेले वर्षभर आपण पाहिलेले. दुसरीकडे हे सरकार आणि यांची नीतिमत्ता, कांद्याचं पीक जास्त आलं की निर्यात बंद, सोयाबीन जास्त पिकलं की तिकडून आयात तेल आणि पेंट, म्हणजे इथल्या कुठल्या मालाला भाव मिळून 4 पैसे गाड्या याची सेवा करणाऱ्याच्या पत्रात पडू नये अशी ही नीती आहे त्यांची. दिल्लीत शेतकरी आंदोलन झालेलं आपण सगळ्यांनी पाहिलं. काय अवस्था केली त्या शेतकरी आंदोलन. 2-2.5 वर्ष आंदोलन होत. खिळे मारलेत रोडवर वाहन येऊ नये म्हणून. अनेक माणसं त्या आंदोलनात बळी गेली. कुठलंही जनतेचं आंदोलन संपवण्याकडे, चिरडून टाकण्याकडे ही मनोवृत्ती आहे. खेळाडू मुलींचं आंदोलन, साक्षी मलिक कुस्तीपटू, विनेश फोगाट कुस्तीपटू, अजून एक कुस्तीपटू होते त्याच्यात, त्या न्याय हक्क मागत होत्या. त्यांना पोलिसांनी अक्षरशः रस्त्यावर फटफटत नेलं. इकडं एकीकडे शेतकऱ्याच्या कल्याणाच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे त्याच्या नेमकं उलट धोरण स्वीकारून माती करायची. हेच मुंबईत बसून सुद्धा हे सरकार करत. एक महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेली व्यक्ती जरांगे पाटील साहेब, त्याचा उल्लेख आता विश्वास भाऊनी केला. त्यांनी एक आंदोलन उभं केलं. गरजवंत मराठा समाजाच्या मुलांसाठी त्यांना सुरुवातीला चर्चेत गुंतवण्याचा प्रयत्न झाला. चांगले चांगले कायदे तज्ञ पाठवले, मंत्रिमंडळातले सहकारी पाठवले,
खूप जणांनी डोकं लावलं, त्यांच्या डोक्यातल्या प्रश्नाला जरांगे पाटलाच्या ठाम भूमिकेला कुणीही समाधानकारक उत्तर देऊ शकलं नाही. निस्वार्थीपणाने माणूस आंदोलन करतो म्हटल्यानंतर नुसता मराठा समाज नाही, ज्या समाजाला आरक्षण देतो म्हणून नादी लावलेले दुसरे समाज सुद्धा जरांगे पाटलाच्या पाठीशी उभा आहे. या माणसामध्ये विश्वासार्हता आहे. आपण यांच्या चळवळीला आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे. कोणाला तरी सरकारमधल्या खुश करण्यासाठी आपल्या बार्शीचे विद्वान बॅरिस्टर जरांगे पाटलांच्या आणि सरकारच्या मध्यस्थी करायला पोहोचले. आपण कोण आहोत, पुढची व्यक्ती कोण आहे, या सगळ्याचा विचार झाला पाहिजे. आणि कारण नसताना आंदोलनाच्या ठिकाणी समजा भेट दिली, पाठिंबा दिला, लोकांनी कौतुक केलं. पाठिंबा तर सोडा, या बार्शीमध्ये आंदोलन करणारे आनंद काशी त्यांच्या ठिकाणी जाऊन आम्ही सगळ्यांनी पाठिंबा देऊन त्या ठिकाणी एक दिवस थांबलो. त्या ग्रस्तांनी त्यांना विरोध केला. जरांगे पाटलाच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून वैराग भागातल्या लोकांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला. त्या ट्रॅक्टर मोर्चातल्या ट्रॅक्टर मालकावर खटले दाखल करण्यासाठी पोलिसावर बार्शीतून दडपण आणलं गेलं. एक जणाचा मला फोन आला, माझं तर ट्रॅक्टर नाही, माझं पुण्यात नाव आहे. मी म्हणलं आपलं दरोड्यातलं नाव नाही, आंदोलनातलं नाव आहे, अभिमान वाटला पाहिजे. काही घेऊ नको म्हणलं. तुला भीती वाटत असेल तर मी वकील आहे, परत एकदा कोट अंगावर चढून तुझ्यासाठी. इतक्या खालच्या पातळीला जर तुम्ही जात असाल आणि परत मध्यस्थी सरकार आणि जरांगे पाटलांमध्ये प्रश्न सोडवायला मध्यस्थी केली तर शेवटपर्यंत करावी. एखादी भूमिका घेतली तर शेवटपर्यंत ठेवा. अर्धवट झाल्यानंतर त्यांनी सांगितलं कुठे गेले ते मध्यस्थी करणारे, बुडकणार हे म्हणतात. पळ काढला, त्यांनी त्यांच्या भाषेत बोलले. छाती बडू बडू त्यांना विरोध करायचं. पत्रकार परिषद घेतली. गरज नसताना ते करण्याची काही गरज होती का? आम्ही पण भेटून आलो. मी माझी भूमिका त्या ठिकाणी त्यांचा सत्कार केला, भगवंताची मूर्ती भेट दिली आणि मी म्हणलं 2016 साली विधानसभेत मराठा आरक्षणाला पाठिंबा देणार माझ्या भाषणाच्या ह्या 3 प्रती तुमच्याकडे ठेवा. त्यांनी त्या घेतल्या. मला म्हणजे शांतपणे वाटते आपण काय काम केलंय, कुणासाठी केलंय हे फक्त सांगायचं. फार चमकोगिरी करायची नसते आणि चमचेगिरी तर मुळीच करायची नसते. ही अशी परिस्थिती. दुसरी गोष्ट, विकासाच्या गप्पा. 4000 कोटी 4000 कोटी कुठं कुठं ते बोर्ड लावले गावागावात. मध्यंतरी 4 दिवस आधी डोराळ्यातला बोर्ड वाचला.
त्याच्यात अंगणवाडीला जे गॅस कनेक्शन आहे, काय असते की गॅस देण्याचं, त्याचे 8,000 रुपये सुद्धा यांच्या 4,000 कोटीत आहे. आणि अजून एक 250 रुपयाचं काहीतरी उरलेलं आहे. ग्रामपंचायतीला मिळणारं केंद्राचं डायरेक्ट अनुदान वित्त आयोगात, त्याचे उल्लेख आहेत 4 वर्षात. काय संबंध असतो आमदाराचा? ते राजीव गांधींनी कायदा करून केंद्राचं अनुदान डायरेक्ट ग्रामपंचायतीला मिळण्याची सोय केलेली आहे. जिल्हा नियोजन मंडळातले अनुदान, जिल्हा नियोजन मंडळातला निधी, समाज कल्याणचा दलित वस्तीसाठीचा निधी, याचा आणि आमदाराचा काहीही संबंध नसतो. जिल्हा नियोजन मंडळाचा निधी हा जिल्ह्याच्या लोकसंख्येप्रमाणे आणि तालुक्याच्या लोकसंख्येप्रमाणे वाटप केला जातो. हा, तुम्ही एखादी विशेष बाब म्हणून काही घेतला कार्यक्रम, तर त्याच्यात सगळे मिळून कलेक्टरच्या त्या मान्यतेनं, पालकमंत्र्याच्या मान्यतेनं एक विशेष काहीतरी तुम्ही करायला लागलेत, त्याला मिळा. आम्ही केलं बार्शीतले सगळे पुतळे एका ठिकाणी नेले, पुतळा पार्क केला, त्याला आराराबा होते, त्यांनी मदत केली. त्यांच्याकडे गृह खातं होतं आणि कलेक्टर होते, त्यांनी सुद्धा विशेष निधी त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून दिला. असं वेगळं काहीतरी करावं लागतं. रेग्युलर येणारं माझाच मुळच आलं असं म्हणून चालत नाही. काही भरीव कार्यक्रम करायला, असं काही न करता नुसतं थापा मारण्याचं काम. आणि जी कामं पूर्ण झाली या वर्षभरापूर्वी, ती सगळी उद्धवसाहेब ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीत मंजूर झालेली, निधी दिलेली कामं यांची अजून सुरू व्हायची आहे. आकडे तर 200 कोटी, 400 कोटी, 700 कोटी. मी पण मंत्रिमंडळात काम केलंय. मी पालकमंत्री म्हणून 97 गावच्या पाणी पुरवठा योजना निधी सहित दिलेल्या, पण एकाही ठिकाणी मी नारळ फोडायला किंवा पुतळ मारायला गेलो नाही. लोकांसाठी काम आहे. मी म्हणायचं ज्येष्ठाच्या हस्ते करा. पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, विधानसभेत आपल्या तालुक्यातल्या प्रश्नावर आवाज उठवून त्याच्यातनं न्याय मिळवणे, हे लोकप्रतिनिधी आमदाराचं काम. कामं मंजूर करून आणायची रस्त्याची, आणि ती स्वतःच्या कुटुंबातल्या लोकांनी व्यवसाय करायचा. त्या रस्त्याची क्वालिटी काय, किती वेळात, किती दिवसात त्याच्यात परत खड्डे पडायला सुरुवात होतात. 30 वर्ष मी पण आमदार म्हणून तुम्ही मला निवडून दिले, आणि मी कुठल्याही शासकीय निधीत न आलेल्या कुठलंही काम बार्शी तालुक्यातलं कधीही केलेलं नाही, ना करणार, पुढेही करणार नाही. इथं सगळं जे काय आहे तो विकासाचा एक आभासी प्रकार आहे. 4,000 कोटी खर्चायला किती वर्ष लागतील? कुठलंही काम मोठं त्याला लिमिट आहे, 2 वर्ष, 4 वर्ष. 4,000 कोटी मध्ये सगळी कामं तर मला नियोजितच आहे, मंजुरीसाठी पेंडिंग. असं तर कुणीही सांगू शकतो.
सरपंच सुद्धा गावची सांगू शकतो की आपल्या गावासाठी मी 10,000 कोटी आणले, या आणले, ते पुढे नियोजित आहे. काय फरक पडतो हे सगळं लक्षात घ्या. आणि याही पेक्षा या गावात मध्ये मी या भागाचा आमदार नसताना आणि असताना गौडगाव आणि परिसरामधल्या सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी आणि गावाची महत्वाची कामं पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न यशस्वीपणे केलेला पुढच्या काळात सुद्धा करणार. आणि या निमित्तानं जास्त काही बोलत नाही, कारण तुमचा उत्साह सांगतो तुम्ही 20 तारखेला काय करणार. विरोधकाच्या मनस्थिती डावाडोल झालेली आहे. कुठल्याही थरापर्यंत जाण्याची प्रवृत्ती मुळातच आहे. खोटं बोलणं, खोटं वागणं ते 5वीला पुजलेलं आहे. आता एक व्हिडिओ फिरत होतोय 2 दिवस की माझं पूर्वीच 19च्या चिन्हाचा मी प्रचार केलेला. बरोबर आहे का? 19ला होत ते अखंड शिवसेनेच होत, त्याचा मी उमेदवार होतो. पण आता ते चिन्ह चोरीला गेलेलं आहे. आणि मी त्यावेळेच्या प्रचाराची क्लिप, त्या कुठल्या बाणाला मत द्या असं हे फिरवते. तर त्यांना कळायला पाहिजे की राजकीय दृष्ट्या बार्शी तालुक्यातली जनता ही पूर्वीच खूप मोठ्या प्रमाणात राजकीय दृष्ट्या साक्षर झालेली आहे, हुशार आहे. मी काम करत असलेली आता 3ऱ्या पिढी बरोबर मी काम करतो. ही 2री आणि 3री पिढी या मोबाईल मुळे खूप जागृत आहे. एका क्लिक मध्ये जगातलं सगळं ज्ञान कुठं काय ते सुद्धा कळू शकतं. आणि हे कुठल्या काळात आता 5 वर्षाच्या जुन्या क्लिप फिरवायला लागले, कुणाचा तरी विश्वास बसेल. मी रोज मला मत द्या म्हणून भाषण करत येणारा माणूस ह्याला मत द्या म्हणून कसं सांग. थोडी जनाची नाही मनाची तरी लोक असावी केला. आपण किती टोकाला जाऊन खोटं काढावं. फेक न्यूज असतात, फेक न्यूज वेगवेगळ्या ते काय म्हणायचं त्याला सिम घेऊन करतात. कुठले तरी वेगळे सिम घ्यायचे, त्याच्यावरनं 2 दिवस कुठली तरी बातमी व्हायरल करायची सोशल मीडिया. पण आता सोशल मीडियाचा वापर करून दिल्लीचं सरकार आणतं. आता ती शक्यता नाही. सोशल मीडियावर सत्य काय आहे ते आता लोकांना लवकर कळतं. त्यामुळे माझी आपल्याला विनंती, 20 तारखेपर्यंत आपण दक्ष राहू. ओमराजाच्या निवडणुकीत जसा पैशाचा प्रकार झाला त्याचा प्रकार त्याही पेक्षा मोठ्या प्रमाणात होणार आहे. आणि विश्वास भाऊनी सांगितलेला सल्ला सुद्धा लक्षात ठेवा. हा काही कामाचा पैसा नाही. येणारा पैसा हा कष्टकऱ्याचा पैसा नाही. चोराची चोरी केली तर गुन्हा होत नाही. घोड्याची गोष्ट आहे ना, केवढ्याला आणलं जेवढ्याला आणलं तेवढ्याला दिलं. हिंदीत म्हण आहे, बेईमान से बेईमानी करना सबसे बड़ी ईमानदारी है.
त्याच्यामुळं आपण कसं घ्यायचं असा शुद्ध भाषेतला डायलॉग मारायचं नाही. आलंय ना येऊ दे, देतोय ना देत राहा. या निमित्तानं त्याचं जे ओझं झालेलं आहे ते हलकं करण्याचं पुण्यकर्म आपल्याला करायचं, हे लक्षात ठेवा. उगाच लाजायचं नाही. खरंय. त्याच्यामुळे आणि जे केलंय त्याने ते लोकांपुढे आहे ना. कंत्राटदारी कमिशन, स्वतःची कंत्राटी, लोकांमध्ये दहशत किती दिवस चालतं. जास्त जुलूम दडपशाही झाल्यावर जसा चेंडू जेवढा जोराने आपटाल त्याच्यात दुप्पट उंच उडत असतो, तसा लोकांचा राग जर एकवटला तर तो सुद्धा सोसण्याच्या पलीकडचा असेल एवढं सांगतो. बापूंनी सांगितलं ते सगळे आपण खंबीर आहे. तुमच्या पाठीशी मी नाही, मी तुमच्या पुढे उभा म्हणून खंबीर आहे. म्हणून जो वैद्य झाला वगैरे माझ्यापेक्षा 10 वर्षांनी साहेब मोठे पवार माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठे हे अजून कार्यरत आहे. मी अजून 10 वर्ष कार्यरत तसाच राहणार आहे. काही काळजी करू नका. ह्या असल्या फटारड्या गोष्टीला तोंड देण्यासाठी आणि परत ही परिस्थिती उद्भवणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी येत्या 20 तारखेला हे सरकार आणि हे जुलमी लोक उलथून पाडण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला म्हणजे मशालीचं चिन्ह घेतलेल्या उमेदवाराला आपण मतदान करा, एवढीच विनंती या निमित्तानं करतो. जास्त काही बोलून आपला वेळ घेत नाही. मी बोलायचं म्हणलं अजून अर्धा तास बोलू शकतो. आणि दुसरी गोष्ट, महाविकास आघाडीची पंचसूत्र, त्याच्यामध्ये यांनी म्हणलंय की लाडकी बहीण योजना. तुम्ही मला एक सांगा, एखादी योजना सुरू झाल्यानंतर आतापर्यंत निवडणूक आयोगाने थांबवलेली एक तरी जुनी योजना आहे का? संजय निराधार, श्रावण बाळ योजना, ह्या 80 सालापासून सुरू आहे. निवडणुका किती झाल्या, त्याचं अनुदान यायचं थांबलंय का? नाही. मग हीच योजना निवडणूक आयोगाने कशी थांबवली? ही फसवणूक नाही का? हे बरोबर नाही. आणि तुम्हाला लाडकी बहीणच करायची योजना जाहीर करायची होती तर तुमचं 2.5 वर्षापूर्वी सरकार आलं त्याच दिवशी करायला पाहिजे. लोकसभेच्या निवडणुकीचा दणका बसल्यावर तुम्हाला बहीण लाडकी वाटायला लागली. पण भाऊजीच्या खिशातनं किती काढले त्या आमच्या बहिणीला माहिती. हिला 1500 रुपये बहिणीला, भाऊजीला 3000चा दणका. शेवटी 1500 घाट्यातच आहे. पण महाविकास आघाडीची घोषणा आहे की रितसर आणि योजना काँग्रेसच्या राज्यात चालू आहे. शेजारी तेलंगण, कर्नाटक, महालक्ष्मी या नावानं तसं महाविकास आघाडीचं आपलं सरकार आल्यानंतर ह्या भगिनीसाठी
3,000 रुपये. मलाही 4,000 कोटी ऐकल्यामुळे सारखं कोटीवरच चाललंय. माझ्याकडे 2च कोट, एक वकील झाल्यावर वडिलांनी शिवलेला आणि लग्नात सासऱ्याने शिवलेला. 3,000 रुपये महिना लाडक्या बहिणी. विमा योजना जी आरोग्याची आहे त्यात 5 लाख आहे राज्य आणि केंद्र मिळून. त्याच्यात अनेक आजाराचा समावेश नाही. तो समावेश करून विमा योजना, आरोग्य विमा योजना ही 25 लाखापर्यंत देण्याचा आपला संकल्प आहे. कारण कल्याणकारी राज्याची जी कल्पना घटनेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली त्याच्यामध्ये आरोग्य आणि शिक्षण हे मुळातच देण्याची जबाबदारी ही सरकारने घेतली पाहिजे आणि ती तसं घटनेत आहे. आणि त्यामुळं मुलीबरोबर मुलांना सुद्धा शिक्षण मोफत देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकार घेणार आहे. असे 5 निर्णय. त्यातला अजून एक, जीवनावश्यक वस्तूचे भाव हे 5 वर्ष स्थिर ठेवण्यात येईल. परंतु त्याचा फटका शेती उत्पादन करणाऱ्याला बसणार नाही याची दक्षता घेऊन ते करू शकतात. उद्धव साहेबांच्या सारख्याने मनोदृष्टी असतानाही करून दाखव. मी त्यांच्या मंत्रिमंडळात येऊ. त्यामुळं या ठिकाणी बोले तैसा चाले अशा माणसाच्या हातात या महाविकास आघाडीची सूत्र मुख्य कोण आहे ते म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. की त्यांनी कांदा निर्यात बंदी कधी त्यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात होऊ दिली नाही. अनेक धान्याची निर्यात पूर्वी भारतात आयात करावं लागायचं लोकांसाठी, त्यांच्या कार्यकाळात हमी भाव निघाल्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पन्न जादा केलं आणि ते पहिल्यांदा भारतानं पवार साहेबांच्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत निर्यात केलं. हा इतिहास आहे, आरशासारखा स्वच्छ इतिहास. त्यांच्याकडे नेतृत्व, त्यांच्या जोडीला उद्धवसाहेब ठाकरे आणि तितक्याच तडफेनं निर्णय घेणारे कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत चालत जाणाऱ्या लोकांच्या प्रश्नाची जाण येण्यासाठी राहुल गांधी सुद्धा. आणि मग अशी लोकांसाठी आयुष्य वेचणारी, त्यांच्या कुटुंबाने आयुष्य वेचलंय अशी माणसं या महाविकास आघाडीचे 3 नेते आहेत. त्यामुळं या भाजपवाल्यासारखं 15 लाख 803 2 कोटी नोकऱ्या असली थापेबाजी या 3 माणसांकडे नाही. जे बोललो ते केलं या वृत्तीनं वागणारी, या पद्धतीनं वागणारी 3 माणसं आहेत. त्यामुळं आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून येत्या 20 तारखेला 1 नंबरच्या मशीनवरचं 2 नंबरचं बटन, नंबर 2 आहे पण आयुष्यात कधी 2 नंबरचा धंदा केला नाही हे सांगतो. त्याच्यामुळं 2 नंबरचं बटन हे दिलीप गंगाधर सोपत खून मशाल, या मशाली पुढचं बटन दाबा. दुसरी एक मशीन आहे त्याच्यावर 4-5 नाव आहेत, तिकडे डुंकून सुद्धा बघू नका. अर्ध्या मशीनवर अर्धवट माणसांची नावं आहेत, असं समजून तिकडे बघू नका. आणि ज्या मशीनवर सगळी 16 नाव आहेत त्यातलं 2 नंबरचं नाव आणि खून लक्षात ठेवून पुन्हा एकदा
या तालुक्यातली दडपशाही, गुंडगिरी आणि या तालुक्यानं मोकळा श्वास घ्यावा म्हणून आपण मला घरपोच मतदान करा अशी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्या संध्याकाळी ठीक 7 वाजता